आमंत्रित करण्यात आलेला आहे। देखिए ये मैच काफी इंपॉर्टेंट है दोनों ही टीमों के लिए, डू और डाई का मैच मैदान के अंदर सुमित आउटे। देखिए पिछली जब मैच खेली थी टीम एएसए त्रिशा ग्लोरियस चैंप 11 ने, तो पहली ओवर में इंट्रोड्यूस करवाया था सनी कस्बे को, मगर यहाँ पर रोका गया। और देखिए ये इंपॉर्टेंट मैच में सुमित आउटे को लेकर आ रहे हैं। इस वक्त पेवेलियन एंड से स्ट्राइक पर लेफ्ट हैंड बैटर प्रथमेश राठौड़ और नॉन स्ट्राइक पर कृष्णा गवली। ये श्री त्रिशा और एक तरफ टीम नजर आएगी वेंकटेश वॉरियर्स। काफी अच्छा बैटल होगा दोनों टीमों के बीच में। देखिए लूजर लूजर का मैच है, हालांकि ये 12 ओवर्स लिखी गई कहानी, कौन सी टीम पहुंचेगी अगले राउंड में, कौन सी टीम का होगा खेल समाप्त इस प्रतियोगिता में। तो बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स। हम देख रहे हैं इस के बाद चषक 2024 50वां साल, आज का तीसरा मैच। पहली गेंद यहां पर उड़ाया और गेंद तक पहुंचाया, आउट ऑफ द मार्क, सड़क पे गड़क। ये धड़ाकेबाज का बल्लेबाज बेधड़क 6 रन। प्रथमेश राठोड या हंगामात अख्ख्या महाराष्ट्राच्या क्रिकेटला प्रभावित केलं या बॅटरने। पहिल्याच बॉलवर षटकार खेळत असताना हराळवाडी सोलापूरचा हा स्टार पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळताना पाहायला मिळतो। आपले इरादे स्पष्ट करतोय या मॅच मध्ये आम्ही काय तयारीने उतरलेलो आहोत वेंकटेश वॉरियर्स या टीमसाठी। दोनों बल्लेबाज काफी नजदीक है, तुलजापुर और सोलापुर काफी नजदीक है, और वहां से ये दोनों बल्लेबाज सलामी बल्लेबाज के रूप में आए और अच्छा कॉम्बिनेशन होगा, इसलिए कप्तान ने इस वक्त लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन मैदान के उतर। मगर सुमित आउटे के खिलाफ जो हल्ला बोला काफी तारीफ रहा है, कॉन्फिडेंस दिखा है पहली गेंद पर बल्लेबाज का। इस वक्त ऑफ साइड पर गैप में गेंद को खेल दिया, उस्मान बल्ले पीछे जा रही है गेंद, मगर देखा जाए डीप एक्स्ट्रा कॉर्नर में गेंद ट्रैवल होती हुई भाई ऑल ऑन द कारपेट गेंद को खेला सिर्फ 4 रन के लिए, खूबसूरत शॉट 4 रन। कलात्मकता पाहायला मिळाली, पहिल्याच बॉलवर ताबडतोब अंदाजा स्ट्रोक खेळला आणि आता पहा ही नजाकत पाहायला मिळाली प्रथमेश राठोड यांची। अगदी शैलीदार फटका येताना पाहायला मिळाला, जमिनी लगत कव्हरच्या दिशेने मारला गेलेला अतिशय नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला। प्रथमेश राठोड एक व्यावसायिक दर्जाची किंवा बिग बॅश सिरीजची कदाचित प्रथमेशची पहिलीच टुर्नामेंट असणार आहे, बिग बॅश मधील पदार्पण असणार आहे, परंतु ते जबरदस्त होत आहे। बढ़िया शुरुआत की इस वक्त टीम की बात की जाए वेंकटेश वॉरियर्स पुणे सलामी बल्लेबाज प्रथमेश राठौड़ ने 2 गेंदों में 10, 1 चौका 1 छक्का सुमित आउटे के खिलाफ इस वक्त लगाया गया। फिर से बादी के क्रॉस बैट खेला गया, डीप में खिलाड़ी जरूर मौजूद होंगे, एजाज खोकर वहां पर है। देखिए डीप विकेट पर तैनात है, उसको लेग पर गेंद को फील्ड किया, एक सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट हुई, स्कोर कार्ड पहुंचा 11। खूप महत्त्वपूर्ण असतील पॉवर प्लेच्या या ओव्हर, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणाऱ्या वेंकटेश वॉरियर्स पुणे या टीमचा। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स करणारे खेळाडू सुद्धा म्हणजे एएसए त्रिशा ग्लोरियस चॅम्प स्पोर्ट्स पनवेल, मॅजिक 11 वेंकटेश वॉरियर, मॅजिक 11 वेंकटेश वॉरियर ही टीम आपल्याला पाहायला मिळते। इस वक्त कप्तान ने स्विच किया है, मैजिकल शॉट, मैजिक वेंकटेश वॉरियर्स पुणे के कप्तान ये मैजिकल चौका लगाया, 4 रन। खूप चांगला स्ट्रोक घेताना पाहिला मला। कृष्णा गवळी म्हटलं तर शिरसाट स्पोर्ट्सची पिंपळगाव टप्पाची स्पर्धा आठवते, सुप्रीमो ट्रॉफी आठवते, नुकतंच दिल्ली धमाका बिग बॅश आठवते। या स्पर्धा या खेळाडूने लिहिल्या गाजवलेल्या आहेत आणि आदिशक्ती तुळजाभवानीच्या दर्शनाला आपण तुळजापूरला जातो खरे, परंतु त्या तुळजापूरला क्रिकेटमध्ये प्रसिद्ध केलंय कृष्णा गवळी आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सौरभ बिराजदार सुद्धा। जरूर बढ़िया शॉट खेला इस वक्त कप्तान ने। देखिए अभी तक गेंदें हो चुकी है 4 गेंदों में 15 रन बटोर चुके हैं दोनों बल्लेबाज, 2 चौके 1 छक्का 1 सिंगल, अच्छी पार्टनरशिप अभी तक पहली 4 गेंदों में लगाए हैं दोनों बल्लेबाजों ने। यहाँ पर गेंदबाज थोड़ा सा दौड़ के रुके हैं सुमित आउटे। देखिए थोड़ा सा प्रेशर भी होगा, पावर प्ले की पहली ओवर चल रही है, पावर प्ले का सही इस्तेमाल दोनों सलामी बल्लेबाज कर रहे हैं। इस वक्त थोड़ा सा फील्डिंग में बदलाव किया गया, डीप लॉन्ग पर खिलाड़ी होगा, डीप मिड विकेट पर उस्मान बड़े को तैनात किया गया। शॉट स्कोर लेग, फाइन लेग शॉट, थर्ड मैन गली पॉइंट इस वक्त सर्कल के अंदर रखा गया। फिर एक बार स्विच शीट हो, फुल टॉस गेंद पर मात्र दिशा दी है, गति का सही इस्तेमाल कर रहे हैं बल्लेबाज और फिर से एक बार बैक टू बैक दूसरा चौका, स्कोर कार्ड पहुंचता हुआ 19 अंकों पर बिना कोई विकेट गवाए।
यथेच्छ धावांची लयलूट आता सुरू झालेली आहे. सुमितचा हा चेंडू फुलटॉसच होता आणि याही वेळेला उलटा पुलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. कृष्णा गवळी यांचा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न, एक वेगळ्या रणनीतीने देखील उतरलेत आणि जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात सुद्धा अपेक्षित सुरुवात इकडे होताना पाहायला मिळत, कारण मोठ्या प्रमाणावर धावा या ठिकाणी मॅजिक 11 वेंकटेश वॉरियर्स या टीमच्या पाहायला मिळत आहेत. पहला मैच गंवाने के बाद थोड़ा सा अलग विचार के साथ बल्लेबाजी करने, पहली ओवर में हावी हो रहे, ताबड़तोड़ बल्लेबाजी 19 रन हो चुका स्कोर कर, मात्र 5 गेंदे पहली ओवर के समाप्त होती हुई. आखिरी गेंद लेकर फिर से एक बार पवेलियन से मिस्टर सुमित. इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास, शॉट थर्ड मैन. देखिए वहां पर आकाश जहांगीर थे, गेंद को रोका गया और ये आखिरी गेंद डॉट आई. देखिए ओवर क्या बेहतरीन रही है. पहली गेंद पर 6 रन, दूसरी गेंद पर 4, तीसरी गेंद पर एक सिंगल, चौथी और पांचवी गेंद पर चौका और आखिरी गेंद बिंदी आती हुई. इसी के साथ पहला ओवर समाप्त होता हुआ बिना कोई विकेट के बाद रन लगे 19. हम देख रहे हैं इस वक्त 70 यूट्यूब चैनल के ऊपर धड़ाकेबाज चषक 2024. बढ़िया शुरुआत की गई है. इस वक्त देख सकते हैं पहला ओवर पेविलियन एंड से थोड़ी सी एक्सपेंसिव ओवर डाला गया सुमित अवठी द्वारा. देखा जाए भी विसावर रिसोर्ट एंड से कौन से गेंदबाजों को इंट्रोड्यूस किया जाएगा, थोड़ी सी चर्चा होगी, थोड़ा सा दबाव होगा. कप्तान की बात की जाए उस्मान पटेल चर्चा कर रहे हैं इस वक्त. देखिए वर्तक नगर एक्सप्रेस मिस्टर रवि बुम्बक को बुलाया जा रहा है. वर्तक नगर एक्सप्रेस से रवि बुम्बक को बुलाया जा रहा है. रवि बुम्बक पर निगाह होंगे. जिस तरह से पहली ओवर्स में रन्स बटोरे हैं दोनों ही बल्लेबाजों ने, तो रवि का एक अलग रोल होगा. यहां से रनों को रोकना होगा और विकेट भी चटकाने होंगे, क्योंकि हमने पिछले 2 मैचेस देखे हैं. पहले मैच में 55 रनों का पीछा किया गया, दूसरे मैच में 60 रन डिफेंड किए गए. तो दिन के माहौल में 6 ओवर्स में हम देख सकते हैं 65-70 एज अ फाइटिंग स्कोर ये जरूर रहेगा. अगर विकेट काफी बढ़िया बोल रही है. धड़ाकेबाज जो कमेटी ने मैदान प्रोवाइड किया वो काफी खूबसूरत रहा है. इस वक्त प्रथमेश रिवर्स खेलना चाहते हैं, वहां पर खिलाड़ी है, गेंद को फील्ड किया, थोड़ा सा वाइड थ्रो देखने को मिलता है. बैकअप के लिए खिलाड़ी हैं अंगद पाटिल और यहां पर डीआरएस लिया गया. ओवर स्टेपिंग के लिए यहां पर अंपायर डीआरएस ले रहे हैं. देखिए ओवर स्टेपिंग गेंदबाज का हुआ है कि ये पूछा जाएगा वॉर रूम में. यहां पर 70 यूट्यूब लाइव स्ट्रीमिंग चैनल की टीम हमारे साथ जुड़ी हुई है. मुकेश कार्लिन टीम अच्छा काम करती हुई, सभी का काफी बड़ा योगदान रहा है 50वें साल में. देखिए छोटी छोटी बारकियां हमें दिखा सकते हैं ऐसा यूट्यूब चैनल. और यहां पर नो बॉल और स्टेपिंग गेंदबाज रवि मुंबक देखिए गति से गेंदबाजी करना चाह रहे थे और अपने जो बैलेंस वो नहीं रख पा, पैर आगे निकाला. नो बॉल यहां से आएगी. ये फ्रेट देखिए 50वां साल है, पिक्चर सुपर हिट चल रही है. इस वक्त ये गेंद होगी फ्रेट की स्ट्राइक पर प्रथमेश राठौड़ और फ्रेट की गेंद थोड़ी सी नीचे रही. भूषण पाटिल से थोड़ी सी गलती हुई है और यहां पर देखिए एक्स्ट्रा के रूप में 22 के रूप में एक सिंगल आएगा. हालांकि पहली गेंद 9 आई, उसके बाद 22 के रूप में एक सिंगल, उसको कार्ड पहुंचता हुआ 21 लॉस ऑफ 0 विकेट. हालांकि टप्पा गिरने के बाद गेंद नीचे रही है. भूषण की अगर बात की जाए थोड़ा सा बॉडी में थोड़ा सा थकान जरूर है जेश. हालांकि कल रात में मैच खेलकर पहुंचे, लेट रात तक मैच खेले और यहां पर थोड़ी सी थकान है, तो बॉडी साथ नहीं थी इस गेंद पर फील्ड करने के लिए. 3 गेंदे और 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं कृष्णा गवली. 5 गेंदे 11 पर है प्रथमेश राठौड़. एक गेंद डॉट जरूर खेली है प्रथमेश ने, देख सकते हैं. रवि बुम्बक इस वक्त गेंदबाजी के लिए देखिए राइट हैंड बैटर के लिए फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया. डीप स्क्वायर लेग और मिड विकेट दायरे के बाहर रखा गया बाउंड्री लाइन पर. ऑफ्टन के बाहर की गेंद थी, खेला गया, वहां पर खिलाड़ी हैं गेंद को फील्ड करते हुए नजर आए. तब तक ये बिंदी गेंद डॉट बॉल. एक चांगली सुरुवात पहिल्या षटकात झाली होती आणि त्याला कुठेतरी लगाम घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी रवि बुम्बक यांच्या माध्यमातून होतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत होताना पाहायला मिळाली आहे. समोर जर पाहिलं तर कृष्णा आणि प्रथमेश. फिर एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, इजाज खोकर आया और एक आसान सा कैच लपका और बल्लेबाज कृष्णा गवली इस वक्त मैदान के बाहर गॉन. 26-25. इथे महत्वाची संगणक बाद झालाय. कृष्णा या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात बाद होत आहेत आणि आता पप्पू तोडकर तोडफोड फलंदाजी या हंगामात अगदी एरळवाडीपासून JPL पर्यंत आपण ज्यांची पाहिली तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
एका बाजूला जय सोमय्या आणि रोशन भाऊ सिरसाट नाशिक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. व्यंकटेश वॉरियर्स पुणे. तर नाशिकला सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आर्या प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये 4 ते 8 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यामध्ये देखील आयकॉनच्या स्वरूपात मोठमोठे खेळाडू आणि नाशिकचे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येणार खऱ्या आहेत. परंतु कारण मागील आठवड्यात जर पाहिलं तर इलेक्शनमुळे क्रिकेट थोडंसं कमी झालं आणि ते आता या महिन्यामध्ये शिफ्ट झालं आहे. मोठ्या प्रमाणावर आता स्पर्धांची लाईनच लागली आहे. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग नंतर रायगड जिल्हा प्रीमियर लीग सुरू झालेली आहे. राजगुरुनगर, त्यानंतर सिरसाट, त्यानंतर आर्या, अशा विविध स्पर्धा आपल्या भेटीला, देहू रोडची सुद्धा मानाची स्पर्धा आपल्या भेटीला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. अशा खूप साऱ्या स्पर्धा हा हंगाम मात्र नक्कीच घेऊन येणार आहे. पप्पू तोडकर आल्या पहिलाच बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळलाय खरा, परंतु तिकडे चांगली फील्डिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. बल्लेबाजी स्टाइल है पप्पू तोड़कर का. आती पहली गेंद पर बड़ा शॉट लगाने का प्रयास किया था. एक सिंगल जरूर बटोरा गया, एक सिंगल के साथ स्कोर का 22. हालांकि कप्तान इस वक्त मैदान के बाहर पहुंच चुके हैं. 21 पर उनका विकेट चटकाया. रवि बुम्बक ने जो दरकार थी टीम को विकेट उन्होंने चटकाया जरूर. थोड़ा सा देखिए चर्चा की जा रही लेफ्ट हैंड बैटर के लिए. डीप गली थर्डमैन में खिलाड़ी को रखा. यहाँ पर योगेश पवार नजर आएंगे. डीप विकेट पर उस्मान पटेल. इस वक्त अब बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था. बैट का ऊपरी सिरा जरूर लगा था. देखिए शॉर्ट फाइन लेग पर सुमित है, मगर ऊपर लगकर गेंद आई है शॉर्ट फाइन लेग पर. एक सिंगल. थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि जसं त्यांनी पदाला इथं दाखवलं, रवीने चेंडू थोडासा आणखी मागे घेतला. त्यामुळे खेळण्याचा प्रयत्न जरूर होता मिड विकेटच्या क्षेत्रात, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय आणि इकडे धाव संख्या 1 ने पुढे जाते. हे षटक खूप चांगलं राहिलंय पहिल्या षटकाच्या तुलनेत. जरूर बढ़िया गेंदबाजी. और इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास. डीप में योगेश होंगे. देखिए योगेश ऐसा बेहतरीन फील्डर है और गेंद को खूबसूरत पिक किया. देखिए इस ओवर की सर बात अगर हम करें ना तो इस ओवर में मात्र रन खर्च किए गए लगभग 5 रन आए हैं. उसमें से एक लेग बाइस का रन होगा. देखिए खराब शुरुआत जरूर 9 बॉल के साथ शुरुआत की थी, मगर कमबैक क्या बढ़िया किया है. विकेट चटकाया, टीम को कमबैक करवाया. पहले ओवर में लगभग 19 रन थे. उसके बाद इस ओवर में 5 रन, 2 ओवर 24, 1 विकेट. खूप चांगलं. म्हणजे पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने स्कोर आहे तर तो देखील कमी देखील नाहीये, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये झालेलं कमबॅक हे मात्र पुन्हा एकदा पनवेल टीमला मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळत आहे. आणि त्याचमुळे ही मॅच खूप निर्णायक होईल, कारण जो जिंकणार आहे या स्पर्धेत आव्हान त्याचं कायम राहील. 24 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय, कारण दोन्ही टीम मध्ये युवा खेळाडू खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याचबरोबर काही अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत आणि त्याचाच फायदा या ठिकाणी दोन्ही संघांना होणार आहे. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून बऱ्याच कालावधीनंतर आपण महाराष्ट्रात सुद्धा बिग बॅश पाहतोय आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे असेल. जरूर देखिए जिस हिसाब से बात की अनुभव और यंग टैलेंट दोनों ही टीम में बराबर का तालमेल है. दोनों टीम में नए चेहरे हैं और अनुभवी खिलाड़ी भी है, तो दोनों ही टीम बराबर की है. कहते हैं कि मीठे में शक्कर और मुकाबले में टक्कर हो तो मजा नहीं आएगा. ये मुकाबला टक्कर वाला होने वाला है. दोनों ही टीम बैलेंसिंग है. देखा जाए इस मैच में कौन सी टीम जीतेगी. देखिए इस वक्त अंगद पाटिल गेंदबाजी के सामने पप्पू तोड़कर. बढ़िया गेंद इस वक्त हल्के बल्ले से खेला. देखिए सेंसिबल क्रिकेट यहां पर देखा जाए पप्पू ने खेला है सर. सिंगल रन बटोरा. या गोष्टी गरजेच्या देखील आहेत. प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार इकडे नाही मारू शकत. काही सिंगल्स, काही डबल्स, काही टिबल्स, काही षटकार, काही चौकार हे मारावेच लागणार आहेत आणि कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळावं लागेल. प्रथमेश राठोड यांच्यावर देखील सध्या सगळ्यांच्या नजरा आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र म्हणा किंवा कर्नाटक म्हणा आयकॉन म्हणून या प्रथमेश राठोड यांची वर्णी लागत असते आणि पहिली बिग बॅश खेळत असताना या प्रथमेशवर देखील सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. देखिए सिंगल लेकर स्ट्राइक पर लेकर आए हैं प्रथमेश राठौड़ को. इस वक्त पवेलियन से अंगद पाटिल गेंदबाजी के लिए. पावर प्ले के 2 ओवर जरूर समाप्त हुए. 30 ओवर की अगली गेंद. इस वक्त फुल टॉस बॉल क्रॉस बैट खेला गया, मगर वहां पर एजाज खोकर नजर आएंगे. एजाज खोकर की बात कीजिए, बेहतरीन फील्डर और एक बेहतरीन बल्लेबाज हैं. बाउंड्री पर अच्छी फील्डिंग करते हुए एक सिंगल स्कोर कार्ड जा पहुंचा इस वक्त 26 धावा धाव फलकावर. मागील मॅच मध्ये देखील अंगदचं षटक आठवा खूप चांगल्या पद्धतीने टाकलं होतं. त्यांनी मॅच ऑन ठेवली होती आणि ते संघात आता आलेले आहेत. थोडीशी इंजरी मागील काही वर्षात पाहायला मिळाली आणि त्यातून सावरत असताना पुन्हा एकदा अंगद आपल्या ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत. समोर पप्पू तोडकर आणि प्रथमेश राठोड.
हल्के बल्ले से खेलने का प्रयास, देखिए वहां पर हल्की सी अपील की जा रही है, मगर गेंद टिप्पा के बाद थोड़ी सी ऊपर उछाल आकर लगती हुई अंपायर लेग बाइस के रूप में ये कॉल देते हुए सिंगल आता है, उसको कार्ड 27 लॉस ऑफ 1 विकेट। खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतायत. टप्पा लेग स्टंपच्या बाहेर होता, तिकडनं बॉल वळवण्याचा प्रयत्न, गती कमी ठेवली होती, परंतु पप्पूही थोडंसं बॅकफुटला खेळतात त्यांच्या विरुद्ध, परंतु धाव एक नाही रोखू शकले. लेग बाईच्या स्वरूपात का होईना ही धाव आलेली आहे. अँगल बनवत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अंगद यांचा राहतोय. जरूर बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं अंगद, पिछली मैच में बढ़िया गेंदबाजी की थी, वही यहाँ पर झलकियां दिखा रहे. इस वक्त कारपेट वाले गेंद को खेला गया, देखिए डीप में खिलाड़ी होंगे जब तक शॉट मिलान पर आएंगे. मिस्टर आकाश जहांगीर गेंद को फील्ड करेंगे तब तक एक रन. देखिए सर पहली 4 गेंदें काफी किफायती रही है फील्डिंग करने वाली टीम के लिए, मात्र 4 सिंगल आए, स्कोर यहाँ पर पहुंचा है 28-28, 1 विकेट नुकसान पर. 28 धावा या षटकात देखील आतापर्यंत खूप चांगलं नियंत्रण, खेळपट्टीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज करतायत. मातीची खेळपट्टी आहे, मुवमेंट पाहायला मिळते या खेळपट्टीवर आणि त्याचा फायदा उचलत असताना गोलंदाजी केली जाते. इस वक्त देखिए कुछ अलग करने का प्रयास था, दिशा देगी टीम स्क्वायर पर खिलाड़ी हैं, जब तक गेंद को फील्ड किया जा रहा है. सिंगल, क्या बढ़िया गेंदबाजी, पिछली 11 गेंदों में मात्र 10 रन खर्च किए गेंदबाजों ने, 1 विकेट चटकाया. क्या कमबॅक रहा है गेंदबाज द्वारा. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, थोडेसे बॉल टर्न देखील करतायत. पप्पू मात्र थोडासा सावध पवित्रा घेतलाय, अंगदने थोडंसं परेशान केलंय. ज्या पद्धतीची पिचिंग आहे आणि ते थोडंसं परेशान करताना पाहायला मिळालंय. तिसरं षटक मार्गस्थ 29 धावा. देखिए इस ओवर की आखिरी गेंद होगी, 30 ओवर प्रगति पथ पर है. 29 पर 1 विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही है टीम. इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास, वहां पर भूषण पाटिल गेंद को ज्यादा नहीं कर पाया, और देखिए इस वक्त आखिरी गेंद पर रन लेने से रोका है पप्पू तोड़कर. हालांकि रन बन सकता था, मगर जो अगला ओवर होगा ना वो विसावा एंड से होने वाला, विसावा रिसोर्ट एंड से होगा, तो स्ट्राइक पप्पू अपने पास रखना चाहते हैं. 3 ओवर के समाप्ति के बाद देखिए रन लगे हैं 9.67 के औसत से 29 रन, 1 विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही है इस वक्त टीम. हम देख सकते हैं मैजिक 11 वेंकटेश वॉरियर्स पुणे. देखिए दबाव दोनों टीम को बराबर का है. पहले ओवर में 19 आए थे, दूसरे में 5 आए, इस ओवर में आए हैं 4. क्या कमबैक रहा है गेंदबाजों का, अच्छा कमबैक देखने को मिलता हुआ दोनों ही गेंदबाजों ने करवाया अपनी टीम के लिए. 3 ओवर 29, 1 विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही है इस वक्त टीम वेंकटेश वॉरियर्स पुणे. 29 धावा धाव फलकावर. याला तर क्रिकेट बनतात. पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आणि त्यानंतरच्या 2 षटकात फक्त 10 धावा. आणि क्रिकेटच्या खेळात सातत्य ठेवणं खूप गरजेचं असतं आणि त्याच सातत्याची या ठिकाणी आवश्यकता देखील आहे. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये किती धावा येतात आपल्याला पाहायचं. प्रथमेश 9 चेंडूमध्ये 14 वर खेळतात, पप्पू खेळतात 5 चेंडूमध्ये 4 धावांवर. बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे, परंतु 3 ओव्हर कशा प्रकारे खेळल्या जात आहेत. पहिलं षटक हे जर पाहिलं तर जाताना पाहिलं मिळालं आपल्याला टीम मॅजिक 11 व्यंकटेश वॉरियर्स या टीमच्या बाजूने. त्यानंतरच्या 2 ओव्हर ज्या आहेत ASA त्विशा ग्लोरियस चॅम्प स्पोर्ट्स पनवेल या टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळाल्या. इस वक्त रवि को एक सफलता मिली है. कृष्णा कोने ने आउट किया, 1 ओवर में 4 रन खर्च किए. फिर से एक बार अपने कोटे का दूसरा वो लेकर आ रहे हैं. विसावर रिसोर्ट इन से आएंगे गेंदबाजी स्ट्राइकर पप्पू तोड़कर. ओहो बढ़िया गेंद सरप्राइजिंग उछाल. यहाँ पर देखिए टिप्पा के बाद गेंद उछाल लेते हुए, मगर अंपायर इस वक्त 1/4 ओवर देते हुए 1 बाउंस यहाँ पर दिया गया. सर देखिए ये गेंद अच्छी थी मगर 1 बाउंस. मागील मॅच मध्ये देखील जयेश पाटील यांच्या विरुद्ध अशा प्रकारचे 2 उसळते चेंडू त्यांनी पहिलेच पेश केले होते. उसळी आणि थोडासा कट या दोन्ही गोष्टी होत्या. देखिए वहां पर चर्चा थोड़ी सी की जा रही है अंपायर के साथ. देखिए अंपायर विल बी फाइनल डिसीजन और मैच को आपको शुरुआत करना है. 29 प्लस ऑफ 1 विकेट. देखिए बैटिंग टीम सर, हाँ बैटिंग टीम का रिव्यू है, बाउंस के लिए देखा जाए, चेक किया जाएगा. सर 70 यूट्यूब चैनल की अगर बात करें, टेक्नोलॉजी काफी बढ़िया रही है, अच्छा काम कर रही है पूरी टीम. लगातार 24 तारीख से आज हम देख सकते हैं लगभग छठा दिन चल रहा है और ये फेयर डिलीवरी दी गई है. देखिए बल्लेबाजी करने वाली टीम की अगर बात की जाए तो यहाँ पर फेयर डिलीवरी दी गई है. बैटिंग करने वाली टीम का एक रिव्यू. 1 बाउंस दिया गया है. देखिए 1 बाउंस जरूर है.
सर टेक्नोलॉजी काफी बढ़िया है, देखिए काफी अच्छा कैमरा वर्क चल रहा है और जो टीम काम कर रही है इस टूर्नामेंट को सफल बना रही थी कि आप पहले साल से 70 बिग बैश जो पहला सीजन हुआ था मुंबई शिवडी में, वहां से आप जुड़े हुए लगातार 14 साल अब इसका घटक है और 50वां साल 14 सीजन 14 सीजन आप एक घटक है, मगर 50वें साल में ये बड़े प्रतियोगी आप भी हैं। पप्पू यहां पर देखिए, पप्पू हालांकि थोड़ा सा प्रेशर में है सर फिलहाल। गेंदबाजी रवि काफी बढ़िया कर रहे हैं, लगातार डोमिनेट किया जा रहा है, स्ट्राइक काफी बढ़िया बाहर था मगर डॉट बॉल। लेंथ वरून बॉलला बाहेर कट करतायत सातत्याने, हाच टप्पा मात्र त्यांनी पकडून ठेवलाय आणि तिकडे गोलंदाजी करतायत आणि त्याच्यामुळे आतापर्यंत खूप चांगलं कमबॅक केलंय। फिर एक बार रवि इस वक्त हावी है बल्लेबाजों के ऊपर। अपने देखिए जहां में खेला डीप में, दो खिलाड़ी दौड़ रहे, रेस लगी हुई, मगर देखिए वहां पर कंफ्यूजन, एजाज ठोकर और योगेश पवार एक दूसरे को देखते रहेगा, मगर गेंद ने कहा मैं दोनों के हाथों में नहीं आऊंगी, दोनों के बीच में गिरी है। ये गलती पप्पू तोड़कर को जीवनदान देना इस ओवर में, इस सिचुएशन में कितना महंगा साबित होगा। टीम एएसए ट्रिशा वॉरियर्स को सर महंगा कैच हो सकता है सर। प्रत्येक विकेट ही महत्वाची असते आणि त्यातल्या त्यात 2 धावा देखील आलेल्या आहेत, ही बाब खूप महत्वपूर्ण असणार आहे। 31 वर धाव संख्या आहे, चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रवीची धारदार गोलंदाजी मात्र अप्रतिम सुरूच आहे। देखिए दो पहली गेंद डॉट, उसके बाद मौका दिया था रवि ने पप्पू को आउट करने का, वो कैच को लपक नहीं पाए दो बल्लेबाज। फिर से एक बार ये जले पर नमक, गेंद मैदान के बाहर, ये 6 रन। देखिए कैच छूटने के बाद पप्पू तोड़ करने का आपने गलती की है, खामियाजा भुगतना पड़ेगा 6 रन के साथ। खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला। पप्पू चांगले ॲथलीट सुद्धा आहेत, विशेष म्हणजे पोलीस गेम मध्ये सातत्याने मागील काही वर्ष महाराष्ट्रातील सर्वात वेगवान पोलीस कोण 100 मीटर मध्ये, तर त्याचं नाव आहे पप्पू तोडकर। आणि दुसऱ्या बाजूला भारतीय रग्बी संघाचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलंय, म्हणजे रग्बी या खेळासाठी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व देखील करणारा हा एक जबरदस्त ॲथलीट आणि पोलीस दलात कार्यरत देखील असणारे हे पप्पू, तर त्यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतो। थोडासा संघर्ष सुरू होता, परंतु हा आखूड टप्प्याचा चेंडू चांगलाच हेरला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय, एक ऊर्जा देणारा सिक्सर येतोय। जरूर सर जरूर, देखिए ये बढ़िया शॉट था, उछाल लेते हुए गेंद पर पप्पू तोड़कर ने गेंद को मरोड़ कर रख दिया और 6 रन बटोरे हैं। 37 पर पहुंच चुका स्कोर कार्ड। इस ओवर की अगर गेंदों की बात की, जब पहले 2 गेंदों पर दबदबा रवि का रहा, पिछली 2 गेंदें पप्पू के नाम रही है। फुल टॉस बॉल और एक बढ़िया शॉट, बैक टू बैक दूसरा सिक्सर, 6 रन लगा तो 6। कॅच सुटल्यानंतरचे हे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाज तोच, फलंदाज तोच, रिझल्ट 6 वाला सिक्सर, 2 चेंडू आणि दोन्ही सीमारेषेच्या पलीकडे। हा तर फ्लॅट होता आणि सीमारेषेच्या पलीकडे देखील जाताना पाहायला मिळाला। तो थोडासा दबाव होता, तो हटलाय, कारण लगातारचे 2 षटकार येताना पाहायला मिळालेले आहेत। थोड़ा सा दबाव में थे पप्पू, डॉट गेंदे खेली थी, मगर 2 छक्के जो आए वो काफी कॉन्फिडेंस देंगे। हालांकि फ्लाइट 6 था, मगर ताकत, आप जैसा कि रग्बी प्लेयर हैं तो उनके पास ताकत काफी बढ़िया है। फिर एक बार रवि अगली गेंद लेकर इस ओवर की आखिरी गेंद पप्पू के लिए। फिर से एक बार पप्पू हो गया पास, लगातार बेहतरीन 3 अंपायर दर्शाएंगे यहाँ पर तीसरा छक्का। अगर तीसरा छक्का देखिए सर, कैच छूटा है, योगेश पवार एजाज खोकर ने गलती की और वहां से 3 छक्के आए, वो कैच कितना इंपॉर्टेंट है यहाँ पर पप्पू ने दिखाया। स्कोर कार्ड छलांग लेकर आगे चलता हुआ 49, 4 ओवर समाप्त। इस ओवर में लगभग 20 रन आए, 20 रन का ओवर। कॅच सुटल्यानंतर पप्पू तोडफोड करायला सुरुवात करतायत। तोडफोड पप्पू तोडकर या ठिकाणी धावांची लयलूट करताना पाहायला मिळत आहेत। आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत आणि हे षटक मात्र चांगलंच महागडं राहिलं। तब्बल 20 धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या। संघर्ष करत होते बॅटर, परंतु आता संघर्ष बॉलरला करायला लावला आणि आता 2 षटक अजूनही बाकी। 49 वर ही धावसंख्या येताना पाहायला मिळते। कमीत कमी 20 जरी आली तर 70चं टार्गेट होऊ शकतं, त्यामुळे पाहायचं येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावा किती येतील। प्रथमेश राठोड खेळतात 14 वर आणि पप्पू तोडकर आता 24 वर पोहोचले सुद्धा। जरूर, देखिए पिछला ओवर काफी बेहतरीन रहा है। पहले 2 गेंदे डॉट, उसके बाद तीसरी गेंद पर डबल, चौथी, पांचवी और छठी गेंद पर लगातार 3 छक्के। इस वक्त देखिए गेंदबाज अंगद पाटिल अपने कोटे की दूसरी ओवर लेकर आएंगे। हालांकि पिछली ओवर इन्होंने भी काफी किफायती डाली है, मात्र 4 रन खर्च किए, तो वही गेंदबाजी के लिए आएंगे अंगद पाटिल।
स्ट्राइक पर प्रथमेश राठौड़, लेफ्ट हैंड बैटर। और यहाँ पर शॉट बढ़िया खेला डीप में आकाश जहांगीर, और अंगद ने आते ही सलामी बल्लेबाज प्रथमेश को बैक टू डगआउट भेज दिया। दूसरा झटका 49 रनों पर लगता हुआ टीम छप। 29, 28, 27, 26, 25, 24। पहिलाच बॉल ऑप्टमच्या बाहेर, परंतु थोडासा कमी गतीचा होता. प्रथमेश राठोड लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात आकाश जहांगीरने एक चांगली कॅच पकडली आहे आणि विकेट या ठिकाणी आणखीन एक येताना पाहिलं मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं मिळत आहेत. कुणाल खोंड, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळगावचा एक जबरदस्त बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण महाराष्ट्रातील एक नामवंत खेळाडू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. परंतु प्रथमेशने सुद्धा या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. जो अंगद ने सफलता दिलाई है लेफ्ट हैंड बैटर को मैदान के बाहर भेजा. न्यू बैटर कुणाल खोंड मैदान के अंदर आए हैं. देखिए कुणाल का एक रोल अलग होगा क्योंकि बल्लेबाज अभी तक सेट हो चुके हैं. पप्पू तोड़कर उन्हें स्ट्राइक पर लाना होगा क्योंकि अभी भी आने वाली 11 गेंदें हैं. देखिए 11 गेंदें काफी महत्वपूर्ण होंगी और देखिए इस वक्त अंगद पाटिल कॉन्फिडेंट है. आकाश ने अच्छा कैच लपका अजय खोकर, एजाज खोकर ने दोनों ही बल्लेबाज मैदान के बाहर है. 5वां ओवर प्रगति पथ पर फील्डिंग में बदलाव की जाएगी. फिर से लेफ्ट हैंड बैटर डीप लॉन्ग ऑन, डीप कॉर्नर, डीप विकेट, डीप स्क्वायर लेग डीप में रखा गया. डीप लॉन्ग ऑफ भी दायरे के बाहर रखा गया. दायरे के अंदर शॉट थर्ड मैन, शॉट गली पॉइंट और शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी को रखा गया फील्डिंग के लिए. इस वक्त आते बड़ा शॉट खेलने का प्रयास और उसमें सफल भी हुए थे मगर वहां पर एजाज खोकर बढ़िया फील्डिंग. एक ही रन के साथ संतोष नगर 50 रन पूरे होते हुए इस वक्त टीम, अगर बात की जाए मैजिक 11 व्यंकटेश वॉरियर्स पुणे टीम के स्कोर का बनते 50 रन. 50 धावा पूर्ण होताना पाहिला मिळत आहेत. अडखळती सुरुवात, त्यानंतर पप्पू तोडकरची आक्रमण आणि धाव संख्या 50 वर पोहोचते. येणारे 10 बॉल हे खूप निर्णायक असणार आहेत जे एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जातील का ते येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. देखिए पप्पू ने पिछली तीनों में 3 छक्के लगाए थे. पवेलियन से उन्होंने बल्लेबाजी, इस वक्त पवेलियन से गेंदबाजी की जा रही है. 11 गेंदों में 24 पर बल्लेबाजी कर रहे हैं पप्पू. अंगद पाटिल इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे. देखिए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अभी तक अपने टीम के लिए. इस वक्त हल्के बल्ले से स्टेयर किया गया. डीप गली पॉइंट पर खिलाड़ी को तैनात रखा. देखिए अच्छी फील्डिंग की सजावट वहां पर. अंगद पाटिल सूझबूझ भरी गेंदबाजी कर रहे हैं और एक सिंगल 51. देखिए इनिंग जैसे ब्रेक होगी दोनों टीम को कॉल करूंगा. जो विनर मैच है, एक तरफ टाई पैकर्स पालघर और एक तरफ बालाजी राजकोट, मतलब कैप्टन इनिंग ब्रेक में आपको टॉस के लिए रेडी रहना है. फिर एक बार अंगद स्ट्राइक पर लेफ्ट हैंड बैटर कुणाल. इस वक्त कुणाल ने इस गेंद पर नाल ठोक दी और गेंद को भेज आउट ऑफ द पार्क. यह आता हुआ धावा के बाद सिक्सर 6 रन. जबरदस्त बॅटिंग. पाबळच्या या फलंदाजाचं बळ या ठिकाणी पाहायला मिळालं आणि अगदी रस्त्याच्या पलीकडे बॉल पाठवलाय कुणाल खोंडने. एक जबरदस्त खेळाडू. विशेष म्हणजे हाफ पिच क्रीडा प्रकार पुणे परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालतो आणि या हाफ पिच क्रीडा प्रकारात सुद्धा खूप प्रावीण्य मिळवलं होतं या खेळाडूने आणि आता ओव्हरआर्म क्रिकेट सुद्धा तेवढंच चांगलं खेळतात कुणाल खोंड फ्रॉम पाबळ शिरूर. देखिए बढ़िया शॉट खेला सर. खूबसूरत बल्ले का जो बैकफ्लिप था काफी बढ़िया था. स्विंग काफी बढ़िया था. जितनी तेज गति आई उस तेज गति के साथ गेंद को मैदान के बाहर भेज दिया है और 6 रनों के साथ स्कोर कार्ड में तब्दीली की जा रही है. देखिए पहले 3 ओवर में 29 थे मगर पिछले 10 ओवर में कहानी बदली है. पिछले 10 ओवर में लगभग हमने 28 रन आए हैं. आपको देखो 28 रन आ चुके हैं. इतने रन बटोरे जा चुके हैं. इस एक बार थोड़ा सा दूर खेलने का प्रयास था मगर लेग स्टंप को मिस करते हुए गेंद अंपायर वाइड बॉल दिशा. तो एक्स्ट्रा के साथ 1 रन आगे चलता हुआ 58 लॉस ऑफ 2 विकेट. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाला कारण स्वाभाविक आहे या अगोदरच्या बॉलवर एक मोठा फटका आला होता आणि ते करण्याच्या प्रयत्नात वाईट बॉल देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अंगदकडे क्षमता आहे, व्हेरिएशन खूप चांगलं आहे त्यांच्याकडे सुद्धा. इस बार फिर से क्रॉस बार खेलने का प्रयास था. इस वक्त इसको लेग पर गेंद जाती हुई कारपेट को चूमती हुई निकल जाएगी 4 रन के लिए. कुणाल खोंडची ताबडतोड अंदाजातील बॅटिंग मात्र या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळते. पप्पूने धडाका सुरू केला. सुरुवातीला प्रथमेश राठोड, नंतर 2 षटकात धावा कमी आल्या परंतु आता कुणाल आलेत आणि त्यांच्याही बॅटमधून षटकार चौकाराची उधळण सुरू झालेली आहे.
देखिए कप्तान की अगर बात की जाए अच्छी बैटिंग ऑर्डर भेजी देखिए लेफ्ट हैंड बैटर जब आउट लेफ्ट हैंड बैटिंग और भी है प्रथमेश ने अच्छी शुरुआत करो मगर कुणाल खोन भी आकर एक छक्का एक चौका लगा चुके हैं 3 गेंदें 11 पर है हालांकि पप्पू 12 गेंदें 25 पर टीम स्कोर कार्ड 62 2 विकेट नुकसान पर फिर से एक बार आओ देखा ना ताओ जड़ दिया अपना ताओ ये लगा धड़केबाज सिक्सर 6 रन जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं जात आहे म्हणजे कुणाल खोंड आणि निलेश इंगवले या दोघांच्याही बॅटिंगची चर्चा मात्र पुणे जिल्ह्यातील पाबळ आणि परिसरामध्ये नेहमीच पाहायला मिळते आणि आज जर पाहिलं तर कुणाल खोंड याची चर्चा महाराष्ट्रभर होते कारण मला आठवतंय ज्यावेळेला क्रिकॉन कप पाहायला मिळाला होता क्रिकॉन कप मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती अर्धशतक याच कुणाल खोंडने झळकावलं होतं ज्यावेळेला पहिल्यांदा बोईसरला स्पर्धा झाली होती आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू नेहमीच चांगली कामगिरी करत असतो कमी संधी मिळते व्यावसायिक गटामध्ये खेळायची परंतु जेव्हा संधी मिळते कुणाल खोंडला तेव्हा त्यांनी स्वतःला सिद्ध केले देखिए खिलाड़ी को कम मौका मिलता है जब भी मौका मिलता है सुनहरे मौके का फायदा उठाना चाहिए जिस तरह से आपको मौका मिलता है लोगों को चौंका दीजिए आप और वहां से आपका नाम बनता है और यहाँ पर कुणाल खोंड ने क्या बल्लेबाजी की देखिए मात्र 4 गेंदे 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं 5 ओवर समाप्त हुए 68 68 पर जा पहुंचा स्कोर कार्ड आखिरी ओवर काफी निर्णायक होगा कौन से गेंदबाजी के लिए आएंगे इस वक्त हम देख सकते हैं सोहेल शेख आएंगे गेंदबाजी के लिए देखिए ये 6 गेंदे डेथ ओवर में सोहेल को इंट्रोड्यूस करवाया जा रहा है इस वक्त पिसावा रिसोर्ट एंड से गेंदबाजी के लिए आएंगे यूट्यूब चैनल पर भी प्रतियोगिता देख रहे हैं धड़ाकेबाज कप 2024 50वां साल ऑल इंडिया ओपन हाफ कि आज लगभग 10 मैचेस होंगे देख सकते हैं 70 की गेंदें काफी बेहतरीन रही गेंदबाज और बल्लेबाज दोनों के लिए किफायती रही है देखिए अगर गेंदें मैदान के बाहर अगर नहीं मिलती हम नहीं गेंद देंगे अगर मैदान के बाहर गेंद फूटती है चौका छक्का जाता है तो वो मान्य होंगे मैदान के अंदर गेंद अगर ब्रेक होती है तो वो डेड बॉल दी जाएगी ये सभी नियम अनाउंस किए गए हैं और गेंद अगर घूमती है तो नई गेंद दी जाएगी ध्यान में रखिए गेंद खराब भी होती गीली होती है अंपायर कहेंगे यू यूज तो आपको तभी भी नई गेंदें दी जाएंगी ये ध्यान में रखिएगा 5 ओवर 68 2 विकेट नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम हालांकि पार्टनरशिप बढ़िया बन चुकी है इस वक्त कुणाल खोंड और पप्पू तोड़ मड़ोड़ कर रख दिया दोनों बल्लेबाजों ने इस वक्त एएसए ट्विशा चैलेंजर चैंप 11 पनवेल के गेंदबाजों की कमर तोड़ के रखी है मैजिकल 11 वॉरियर्स पुणे के बल्लेबाजों ने मैजिकल बल्लेबाजी की प्रथमेश ने छक्के के साथ शुरुआत की कृष्णा गवली के बल्ले 2 चौके आए और उसके बाद कुणाल खोंड आके बरसे और पप्पू तोड़कर लगातार बरस रहे हैं फिर से एक बार गेंद तोड़ा डीप में खिलाड़ी एजाज और इस वक्त एजाज नहीं करेंगे गलती सिर्फ हाथों में कैच को लग पाया पप्पू तोड़कर के केली समाप्त होती हुई 13 गेंदे 25 बनाकर मैदान के बाहर 68 पर लगने वाला तीसरा झटका टीम को 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत सोहेल चिताकॅमचे गोलंदाज आहेत मुंबईचे आणि खूप चांगल्या पद्धतीने पहिल्याच बॉलवर विकेट घेताना पाहायला मिळाले पप्पू तोडकर आणखीन एक स्ट्रोक जो मात्र मोठ्या फटक्यात खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला झेल पकडला गेला आणि माघारी परतावं लागतंय परंतु पप्पूने जे लगातारचे 3 षटकार खेळलेले आहेत फटका जेव्हा खेळला त्याच वेळेला ते नाराज झाले होते त्यांना माहिती होतं की टाइम माझा नाही झालाय आणि ज्या जोडीची चर्चा मी करत होतो ज्या जोडीने मात्र खूप सारे कीर्तिमान केलेले आहेत कुणाल खोंड आणि निलेश इंगावले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत पुण्याच्या शिरूर तालुक्यातील जातेगावचा असणारा हा खेळाडू गतवर्षी सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी ऑल इंडिया हाफ मधून सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक याच खेळाडूला मिळाली होती निलेश इंगावले निलेश इंगवले आते हुए बड़ा शॉट खेलने का प्रयास एजाज खोकर देखिए एजाज खोकर कैच के लिए आना चाहते थे मगर भाप लिया कि वहां पर कैच नहीं होगा अपने आप को रोका देखिए ये बेहतरीन खिलाड़ियों की निशानी है सूझबूझ फील्डिंग आइकॉन से बना रखना होता है देखिए वो दिमाग में बहुत कुछ चलता है जब आप फील्डिंग करते हैं मगर अपने आप की जो बदन के अवयव मैदान के अंदर रखने होते हैं आंखें कान सभी मैदान के अंदर जाकर बेहतरीन फील्डर बन सकते हैं यहाँ पर सूझबूझ पूरी फील्डिंग की है एजाज खोकर ने लेफ्टिनेंट बैटर कुणाल खोंड इस वक्त स्ट्राइक पर देखिए सोहेल शेख पहली गेंद पर बड़ा विकेट चटका है पप्पू तोड़कर को भेजा मैदान के बाहर मगर स्कोर कार्ड की बात कीजिए अच्छा स्कोर कार्ड सेट हो चुका 69 रन पर
3 विकेट गवा चुकी है टीम, मगर एक अच्छा प्लेटफॉर्म सेट किया है ऊपरी बल्लेबाजों ने। देखिए इस वक्त लेफ्ट हैंड बैटर के लिए गली थर्ड मैन में खिलाड़ी लगाया गया है। शॉट थर्ड मैन शॉट फाइन लेग दायरे के अंदर, पॉइंट दायरे के अंदर रखा गया है। कुणाल खोन इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास, देखिए सफल नहीं हो पाए, हालांकि बैट एंड पैड ये गेंद जरूर टकराई। एक सिंगल, इसको कार्ड एक से आगे चलता हुआ 70 पर 3। चांगली गोलंदाजी, चांगलं एक कमबॅक पाहिजे होतं। जसं दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये रन नाही आल्या, तसंच शेवटच्या षटकात देखील जर पाहिलं तर आतापर्यंत सोहेलने चांगली गोलंदाजी केली, वेग चांगला ठेवलाय, टप्पा चांगला ठेवलाय आणि त्याच्यामुळे आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून वंचित राहिलेले आहेत निलेश इंगावले आणि कुणाल खोंड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। बेहतरीन गेंदबाजी मैं कहूंगा सोहेल शेख द्वारा। डेथ ओवर में अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए। हालांकि दबाव में थी टीम और कमबैक करने की दरकार थी, सोहेल ने अच्छा कमबैक करवाया। जड़ में रखा था बेहतरीन गेंद, खूबसूरत विकेट कीपर भूषण पाटिल इस वक्त गेंद को ज्यादा नहीं कर पाया और ये तोहफा दिया। देखिए एक एक्स्ट्रा रन जरूर आया वहां पर, भूषण पाटिल थोड़ी सी गलती करते, 1 रन, स्कोर कार्ड 71। चांगली गोलंदाजी, जास्त सफल झाले, परंतु 2 पायाच्या मधोमध बॉल अगदी वेगात यष्टीरक्षकांच्या हातात गेला आणि तिकडे थोडासा बॉल भूषणकडून सुटला खरा आणि लगेच स्ट्राइक चेंज सुद्धा केली आणि एक तरी का होईना चांगल्या बॉलवर घेतली गेलेली आहे। फिर बार सोहेल दूर वाली छोर से गेंदबाजी का स्ट्राइक पर कुणाल, छोटी गेंद, कटर गेंद, क्या गेंदबाजी, वेरी रॉन्ग वन गेंद देखने को मिली, टप्पा गेंद को बाहर की ओर निकाला, उंगलियां फेरी है। बढ़िया गेंदबाजी सोहेल द्वारा, क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते। बॉलला टर्नही केलं, बॉलला बाउन्सही केलं। शेवटच्या षटकात 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिल्यात, कौतुक करावं लागेल मुंबईच्या चिता कॅम्पच्या या गोलंदाजाचं। सोहेलचं सुद्धा त्याने आपल्या टीमचं कमबॅक करून दिलेलं आहे। पाहूयात, कुणाल 18 वर बॅटिंग करतायत, परंतु सोहेलने अप्रतिम बॉलिंग केली आहे। फुल टॉस बॉल, आखिरी गेंद फुल टॉस आई थी, डीप में उस्मान होंगे जब तक गेंद की तरफ गेंद को फुल किया, स्ट्राइक पर थ्रो किया, दूसरा लेना चाहते कुणाल दौड़े और वहां पर दूसरा लेने की चाहत में अपना विकेट गवाया। देखिए 72 रन लगे स्कोर कार्ड पर, 6 ओवर खेल लगभग समाप्त होता हुआ। ये रिप्ले में हम देख सकते फुल टॉस गेंद और खेला गया था गेंद को, मगर 2 रन लेने की चाहत में विकेट गवाया। दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉस साठी त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचे। देखिए 72 प्लस 4 विकेट 6 ओवर की समाप्ति के बाद 73 का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए। टीम की अगर बात की जाए एएससी ट्रिशा ग्लोरियस चैंप 11 टीम को पीछा करना होगा। देखिए यहां से अगर बात की जाए, हम बैटिंग ऑर्डर जैसे 10 गेंदे 14 बनाए, प्रथमेश राठौड़ 5 गेंदे 8, कृष्णा गौली 13 गेंदे 25, पप्पू तोड़कर 7 गेंदे 19 बनाकर आउट हुए। कुणाल खोन 2 गेंदे 1 बना बल्लेबाज नीलेश इंगवले ने। एक्स्ट्रास देख सकते हैं, 5 एक्स्ट्रास आए हैं। गेंदबाजी जरूर देखेंगे हम जिस तरह से गेंदबाजी की गई। अंगद पाटिल ने 2 ओवर डाले, 1 विकेट चटकाया, 23 रन खर्च किए, 11.50 के औसत से। रवि मुंबक ने 2 ओवर डाले, 1 विकेट चटकाया, 24 रन खर्च किए, प्रति ओवर 12 के औसत से। सोहेल शेख ने अच्छी गेंदबाजी की, आखिरी ओवर में मात्र 3 रन खर्च किए और बड़ा विकेट चटकाया। सुमित आउट है, थोड़े से महंगे साबित हुए, पहली ओवर डाले, 19 रन खर्च किए, विकेट फॉलोअप देख सकते हैं हम। पहला विकेट देखिए इस वक्त बढ़िया गेंदबाजी, पहला विकेट यहाँ पर 21 पर, दूसरा विकेट 49, तीसरा विकेट 68 और चौथा विकेट आता हुआ 72 पर। देखिए बोथ ऑफ कैप्टन्स टॉस के लिए आ जाइए। टाई पैकर्स पालघर के कप्तान और देखिए यहाँ पर बालाजी राजकोट के कप्तान आ चुके हैं। सुमित ढेकले, देखिए अगला जो टॉस होगा हमारे साथ टॉस बॉक्स पोजीशन बॉक्स में होंगे वो सब महाराष्ट्र चंद्रकांत शेटे सर हमारे साथ जुड़ेंगे टॉस बॉक्स में। हम देख रहे हैं इस वक्त धारा के बाद चषक बड़ौली 50वां गोल्डन महोत्सव हम देख रहे हैं। चला टॉस केला जातोय। पांडुरंग सर या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। एक महत्त्वाची मॅच, दोन्ही टीमने एक सामना मात्र आपला जिंकलेला आहे आणि या मॅचला जिंकून सुपर 6 मध्ये जागा बनवायची आहे। 2 अनुभवी आणि दोन्ही पालघरचे सुपुत्र
सुमित ढेकळे आणि अमित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत राऊत टॉस जिंकलं. सुमित, काय निर्णय असेल? आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ही एक मॅच तुम्ही खेळलात, टीमच्या कामगिरीविषयी समाधानी आहात का? थोड्याशा चुका झालेल्या आहेत फिल्डिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये. तर थोडं चॅलेंजिंग आहे विकेट, कारण विकेट आहे थोडासा लहान आहे 1-2 पावलं, पण थोडं चॅलेंजिंग आहे कारण तोच वाईट ठेवला आहे. तर थोडं प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी थोडं चेंज करायला लागेल की बॅट्समॅनचा स्टान्स कसा आहे, कारण एवढं इझी नाही आहे सर्कल नंतर रन्स करणं. तर थोडासा विचार करून आता आम्ही करू आता पहिली आणि टॉस जिंकून पहिला फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील असतील. अनिकेत, सकाळी तुम्ही टेन्शनमध्ये होतात कारण प्लेयर नव्हते, अचानकपणे 3-4 प्लेयर कॅन्सल झाले, परंतु अचानक तुम्ही मास्टर माइंड टीम बनवली आणि खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला पहिल्या मॅचमध्ये. त्या परफॉर्मन्सविषयी आणि आता बालाजी बरोबर म्हणजे सुमित बरोबर मॅच आहे, काय रणनीती नव्हतं? सर टेन्शन असं काही नव्हतं कारण शेवटी ते आमचेच प्लेयर आहेत, परंतु आमची जेव्हा पूर्ण टीम असते तेव्हा वेगळाच कॉन्फिडन्स असतो. कारण तुम्हाला माहिती आहे की आम्ही पालघरचे 7-8 प्लेयर घेऊन आणि ओमकार असेल, रोहित नार्वेकर असेल आणि आता अजर जॉईन झाला आहे, बाकीची पूर्ण टीम आम्ही कितीही मोठी टुर्नामेंट असेल सेम टीम घेऊन खेळतो, म्हणून तो कॉन्फिडन्स वेगळा असतो. परंतु आज काही वैयक्तिक कारणं होती, काही प्लेयर्सचं थोडंसं पर्सनल प्रॉब्लेम होता म्हणून आले नाही. पहिली मॅच जिंकली, पण ही मॅच जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न असेल कारण यंगस्टरसुद्धा आमच्या टीममध्ये आहेत. अक्षय गरज असेल, वीरेंद्र बाबरे असेल किंवा परेश आहे, पंकज पाटील आहे, चांगली गोलंदाजी केली. आता पहिली बॅटिंग आहे, जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल. यावर्षी धडाकेबाज कशी वाटलं? तुम्ही याही अगोदर स्पर्धा खेळताय, आज 50व्या वर्षाचं आयोजन कसं वाटलं? खूप छान आयोजन आहे कारण विकेट पण खूप सुंदर आहे कारण आपण बघायला गेलात ती दोघांना ॲडव्हान्टेज आहे, बॉलरला आणि बॅट्समनला सुद्धा ॲडव्हान्टेज आहे. आणि यावर्षी स्टँड्स वगैरे पण बघायला चांगले मिळतात आणि इकडची पब्लिक खूप असते हे सामने बघण्यासाठी. तर खूप छान आयोजन केलं आणि पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देईल की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. क्या बात आहे. गत विजेते आहेत ताई पॅकर्स, त्यांनाही शुभेच्छा. जाऊयात यानंतर या चालू असणाऱ्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स आणि धडाकेबाज धमाका बिग बॅश. तो देखिए बेहतरीन तरीके से इस वक्त मैच हम देख रहे हैं. अगला मैच का टॉस जीता इस वक्त बालाजी राजकोट ने पहले गेंदबाजी का फैसला किया है और मैं बीच मैदान पे जो मैच चल रहा है देख सकते हैं इस वक्त 73 बनाने 73 का पीछा करना. 2 सलामी बल्लेबाज लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन भूषण पाटिल उस्मान पटेल सलामी बल्लेबाज के रूप में. थोड़ी चर्चा की जा रही है इस वक्त मैजिक 11 वेंकटेश वॉरियर्स पुणे कप्तान भूषण देख सकते कृष्णा गौली थोड़ी चर्चा कर रहे हैं किस तरह से स्ट्रेटजी बनाएंगे क्योंकि पिछले मैच गवाकर आई है टीम. हालांकि देखिए पिछला मैच एक टीम पीछा करते हुए गवाई और एक टीम डिफेंड करते मैच को गवाई थी. यहाँ पर उस टीम को इस मैच को डिफेंड करना है और जिस टीम ने डिफेंड करते मैच को गवाया था उस टीम को इस मैच में रनों का पीछा करना है. तो अगली 6 ओवर हम सुनेंगे चंद्रकांत शेट्टी सर की जुबानी इस इनिंग की कहानी. ओवर टू चंद्र सर. नमस्कार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. धडाकेबाज चषक वडवलीमध्ये जी क्रीडा स्पर्धा एक मापदंड निर्माण करते आणि 50वं वर्ष लगातार कोरोना कालखंडामध्ये सुद्धा जी स्पर्धा थांबली नव्हती अशी स्पर्धा लगातार 50 वर्ष पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या 50व्या पर्वामध्ये मात्र ऑल इंडिया लेवलची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेटमधील 2 मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. भारतीय टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव उस्मान पटेल जोडीला जर पाहिलं तर अगदी आखाती देशांमध्ये जाऊन जाणे नवी मुंबईचं नाव केलं आणि अगदी काल TDPL मध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी केली असे नवी मुंबई तुर्पेचे भूषण पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी प्रथमेश राठोड यांना आपण पाहतोय. एक युवा अष्टपैलू खेळाडू हरळवाडीचा, मोहोळ तालुक्यातील आणि सोलापूरचा, त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजीसाठी 6 षटकांमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 73 धावांची आवश्यकता. पहिला बॉल टप्पा पडतोय, टप्पा पडल्यानंतर वळतोय. अपीलही केलं, अपीलाचा प्रभाव नाही पडला. मोठा टर्न आहे यावर्षी JPLच्या मॅच मध्ये म्हणजे जुन्नर प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूने खूप प्रभावित केलं होतं आयकॉन म्हणून प्रथमेश राठोड. त्याचबरोबर जर पाहिलं तर दर्शन बांदेकर सुद्धा. आणि तब्बल क्वालिफायर 1च्या मॅच मध्ये 12 पैकी 10 बॉल डॉट टाकले होते याच बॉलरने. पुढे येऊन खेळणे, ओहो बॉल अडवण्याचा कॅच पकडण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता. बॉल मात्र पाठीमागे जाईल आणि धावसंख्येला सुरुवात होते. हालांकि तेज गेंदबाज हैं मिस्टर
प्रथमेश राठौड़ फॉलो थ्रू में इस तरह की गेंदे काफी कम पकड़ते इनके तेज गेंदबाज, मगर अच्छी शुरुआत रही, पहली 2 गेंदे खूबसूरत डाली, 1 रन खर्च किया मात्र. चांगली सुरुवात इकडे केलेली आहे ती प्रथमेश राठोड यांनी. एक मोठी मॅच आहे, 73 धावा 6 षटकांचा सामना, म्हणजे दोन्ही टीमच्या बाजूने ही मॅच आहे. काही चांगले स्ट्रोकही खेळावे लागतील, काही चांगले बॉल टाकावे लागतील आणि ऑल इंडिया लेवलची टुर्नामेंट असल्यामुळे प्रत्येकाने बॅलन्स टीम बनवलेली आहे. म्हणजे नवी मुंबई आणि रायगड परिसरातील म्हणा किंवा इतर ठिकाणचे खेळाडू भूषण पाटील, अंगद पाटील यांच्या टीममध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. उस्मान बरोबर, योगेश पवार यांच्या बरोबर, आणि दुसऱ्या बाजूला पुणे असेल, सोलापूर असेल, या परिसरातील खेळाडू किंवा नाशिक असेल या परिसरातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. अकुट टप्प्याचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी भूषण यांनी, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यामुळे एकच धाव मिळेल. जो प्रयास अच्छा किया था भूषण ने, मगर 1 रन अच्छी गेंदबाजी में कहूंगा प्रथमेश राठौड़ द्वारा. 3 गेंदे 2 रन अभी भी इस मैच को जीतने के बाद 70, आने वाली गेंदें होंगी 33. प्रथमेश राठोड एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भूषण पाटील, उस्मान पटेल. टेनिस क्रिकेट जगतातील वलयांकित नावं आज वडवली आणि मुरबाड मध्ये आज सुद्धा येतील. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न केला, हा बॉल क्षेत्ररक्षक पाहत राहिले. उस्मान पटेल यांच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक येतोय, षटकार. बढ़िया शॉट खेला वहां पर, देख सकते हैं उस्मान पटेल तो ऑफ टर्न के बाहर की गेंद, और उस्मान ने गेंद को आसमान दिखा जिसकी दरकार थी. उस्मान के दर्शक आए और उस्मान ने इस वक्त जलवा बिखेरा, 6 रन बटोरे. ज्यांनी कॅच पकडली आहे त्यांच्यासाठी 70-70 स्पोर्ट्स, साई स्पोर्ट्स सरळगाव 70-70 यांच्याकडून मात्र एक 70-70 ची कॅप दिली जाणार आहे. त्यांनी इकडे यायचंय. उस्मान यावेळेला पुन्हा बिग हिट. उस्मान पटेल रायगडचा टायगर दहाडायला लागलाय. आणखीन एक कॅप या ठिकाणी दिली जाईल कारण सीमारेषेच्या बाहेर पकडली गेली कॅच. षटकार उस्मानच्या बॅटमधून. पहला वाला बेहतर और दूसरा वाला बेहतरीन था. देखिए क्या बेहतरीन शॉट खेला उस्मान पटेल. इस वक्त अपने लय में आ चुका. 2 दर्शकों ने क्या कैच को लपका. यहाँ पर 50 साल में गिफ्ट रखा गया दर्शकों के लिए. 70-70 कैप दी जाएगी हर एक दर्शक को. साई स्पोर्ट्स सरळगाव यांच्याकडून हा पुरस्कार आहे. उस्मान रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला बॉल फिरलाय चांगल्यापैकी. पहिल्या डावात सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या आणि या डावात देखील आपल्याला पाहायला मिळतात रन आल्या, परंतु शेवटचा बॉल चांगला टर्न झालाय. उस्मान रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होते. काहीसे नाराज असतील या ठिकाणी प्रथमेश, परंतु 14 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 73 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. एक मोठी मॅच आहे 2 बलाढ्य संघांमधील. देखिए बराबर की टक्कर हुई, दोनों ही टीमों के लिए जीत की दरकार है. यहाँ पर पिछला मैच गवाकर दोनों ही टीम आए हैं यहाँ से जीत हासिल करनी है. इस प्रतियोगिता बने रहने के लिए 50वां साल हम मना रहे हैं. इस प्रतियोगिता का धड़ाके बाद धड़ाके के साथ 50वां साल गोल्डन जुबली. 1 ओवर 14 रन बिना कोई विकेट गवाए, आने वाली 5 ओवर बनाने 69 इस मैच को जीतने के लिए. बघूया काय होईल. 14 धावा तर धाव फलकावर होताना पाहायला मिळाल्या आहेत आणि पहिलं षटक संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे गौरेश नागवेकर. गोवा राज्यातील खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहा विविध राज्यातील खेळाडू वडवली गाठताना पाहायला मिळत आहेत. आता गोवा राज्यातील टॅलेंट मात्र गौरेश नागवेकर यांच्या माध्यमातून कशा प्रकारे या ठिकाणी दाखवलं जाईल ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. 14 धावा धाव फलकावर आहे. 6 षटकांचा सामना, 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला पनवेल, एका बाजूला पुणे, अशी ही मॅच मुरबाडच्या वडवली गावात धडाकेबाद चषकात. यावेळेला हवाई हल्ला केलाय. भूषण पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा फटका वाऱ्याच्या वेगात सीमारेषेच्या लांब लचक जातोय. 6 धावांसाठी षटकार. बढ़िया. इस वक्त उस्मान ने 2 छक्के लगाए. पहली ओवर में भूषण भी इस वक्त साथ दे रहे हैं. लेकिन खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता और यहाँ पर ये छक्का आता हुआ 20 पर पहुंच चुका स्कोर कार्ड. 20 लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात. जशाच तसं मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना जी सुरुवात पाहिजे होती ना ती सुरुवात इकडे झालेली आहे जशी पहिल्या डावात झाली होती. ज्यांनी कॅच पकडले ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत. गौरीचा हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खाली क्षेत्र निवडलंय. इनफॉर्म बॅटर आहेत सध्या भूषण पाटील आणि त्यांच्या बॅटमधून आलेला हा फटका गॅपमध्ये खेळला खरा, परंतु 2 धावा तिकडे अर्जित केल्या जातील. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी केलेली आहे टीम ASA त्विषा ग्लोरियस चॅम्प स्पोर्ट्स पनवेल. जरूर देखिए यहाँ से रन्स की दरकार और अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं. 22 की पार्टनरशिप लग चुकी है. गौरीश 2 गेंदे और 8 अभी तक खर्च कर चुके हैं. 22 लॉस ऑफ 0 विकेट. अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. परंतु मॅच मोठी आहे तेवढंही सोपं नाहीये. आव्हान
त्यासाठी पुन्हा कमबॅक गोलंदाजांना सुद्धा करावे लागणार आहे. मी गोवा राज्यातून इकडे का आलोय, गौरेश नागवेकरला देखील दाखवावं लागणार आहे. भूषण पाटील आणि उस्मान पटेल. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि पहिला धक्का गौरेश नागवेकर या ठिकाणी देत आहेत. मोठी विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. देखिए सर, ये पहला विकेट 22 अंकों पर आया है और पिछले इनिंग में भी देखेंगे 21 पर वाला विकेट आया था. 23, 22, 21, 20, 19, 18. यहाँ पर गिरा. देखिए सर, दोनों कंपैरिजन देख सकते हैं. पहले ओवर की तीसरी गेंद पे विकेट चिटकाया था रवि मुंबक ने. इस ओवर में तीसरी गेंद पे विकेट चिटकाया गौरेश ने 22 पर. देखिए इस वक्त इंपैक्ट खिलाड़ी मैदान के अंदर आए हैं. सुमित आउटे की जगह पर मिस्टर भाविक फिलिप बल्लेबाजी के लिए. भाविक फिलिप इम्पॅक्ट म्हणून मैदानाच्या आतमध्ये, परंतु गौरेश नागवेकरला मिळालेली विकेट या ठिकाणी ऋषी घोडकेने पकडलेली कॅच. खूप चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी भूषण पाटील यांनी देखील केली होती, परंतु त्या चांगल्या सुरुवातीनंतर त्यांना आउट व्हावं लागतंय. 22 धावा धावफलकावर आहेत जरूर, परंतु या ठिकाणी एक विकेट सुद्धा आलेली आहे. विकेट दबाव निर्माण करतील, परंतु तो दबाव हटवावा लागणार आहे. एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय आणि असं वेगवेगळ्या विकेटवरचं क्रिकेट आपल्याला सुद्धा आवडतं. कधी गवताच्या विकेटवरचं क्रिकेट, कधी सिमेंटच्या विकेटवरचं क्रिकेट, कधी माती विकेटवरचं क्रिकेट. या वेगवेगळ्या विकेटवरचं क्रिकेट सुद्धा चॅलेंज असतं, परंतु तुम्ही प्रोफेशनल क्रिकेटर आहात तर तुम्ही कोणत्याही खेळपट्टीसाठी तयार राहायला पाहिजे. आणि हेच मात्र हे सगळे खेळाडू देखील करताना पाहायला मिळतात. आव्हानासाठी सगळे सज्ज आहेत. गौरेश नागवेकर पुन्हा एकदा भाविक फिलिप यांच्यासाठी. यावेळेला एक वेगवान फटका, आल्या आल्या पहिलाच बॉल, कव्हरचं क्षेत्र खाली होतं तेच निवडलं आणि बॉल सीमारेषा पार पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. बढ़िया शॉट खेला. देखिए आफ्टर की बाहर की गेंद और देखिए सर पावर पे का दूसरा ओवर चल रहा है, उसका फायदा जरूर उठाएंगे. दायरे के अंदर खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद को खेल जा रही है, एक्स्ट्रा कवर में गेंद को भेज दिया. 4 रन्स के लिए. चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. ओव्हरपिच बॉल होता आणि त्याला कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाठवण्यात यशस्वी राहिले, गॅप शोधण्यात यशस्वी राहिले. पॉवर प्ले आहे त्याचा फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळालेत. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. जो ही मॅच जिंकणार आहे तो स्पर्धेत कायम राहणार आहे, जो ही मॅच हरणार आहे तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. धडाकेबाजचं हे सुवर्ण महोत्सवी पर्व 50 वर्ष पूर्ण करणारी व्यावसायिक गटातील भारतातील पहिली स्पर्धा पूर्ण करणारी म्हणतोय, कारण लगातार 50 वर्ष इकडे ही स्पर्धा सुरू आहे. यावेळेला समोरच्या दिशेने गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी सरळ रेषेत खेळला हा चेंडू, ज्या चेंडूवर 4 धावा मिळतील. चौकार. बैक टू बैक दूसरा चौका. देखिए दबाव इस वक्त गेंदबाज के, हालांकि विकेट चटकाया था तीसरी गेंद पर, मगर भाविक आया और गेंदबाज की भावनाओं के साथ खेला. 2 गेंदों पर 2 चौके लगाए, स्ट्रोक करके पहुंचा दिया 30 अंकों पर. खूप चांगली सुरुवात, ताबडतोब अंदाजातील सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. भाविक यांची देखील, भाविक फिलिप. यावेळेला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. बघता बघता हे षटक जरूर महागडं राहिलं, परंतु या षटकामध्ये एक विकेट सुद्धा आलेली आहे. 2 षटकामध्ये पॉवर प्लेच्या 30 धावा आल्यात. जी सुरुवात अपेक्षित होती पनवेल टीमला ती इकडे झालेली आहे, परंतु चिंतेचं वातावरण प्रतिस्पर्धी टीमकडे असणार आहे. 73चा पाठलाग करत असताना 30 धावा तर इकडे झालेल्या आहेत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजांनाही कमबॅक करावं लागणार आहे, कारण 4 ओव्हरमध्ये 43 पाहिजे दिसू सर. जरूर से 2 ओवर में 30 है. पावर प्ले में जो रन के दरकार थी वो रन बन चुके हैं. हालांकि एक बल्लेबाज मैदान के बाहर है और देख सकते हैं हम उस्मान अभी मैदान के अंदर है. भाविक 3 गेंद यार्ड पर बल्लेबाजी कर रहे हैं और देख सकते हैं 2 ओवर 30 यहां से और 4 ओवर का खेल बाकी होगा. 4 ओवर में लगभग 10.75 के औसत से प्रति ओवर रन बनाने 43. नक्कीच खूप महत्वपूर्ण असणार आहे. आणि आता मागील मॅचचा हिरो ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती, करण घनसोलकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आंबिवली गावचा हा फिरकीपटू चर्चेत असतो नेहमी त्याच्या फिरकी गोलंदाजीसाठी. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भल्या भल्या फलंदाजांना नाचवणारा हा गोलंदाज आज पाहूया काय करतोय पाहायचंय. परंतु समोर देखील तेवढ्याच ताकदीचे 2 बॅटर आहेत. गुजरातचे भाविक आणि दुसऱ्या बाजूला रायगडचा टायगर आणि अखिल भारतातील एक लोकप्रिय खेळाडू उस्मान पटेल यांना देखील आपण मैदानात पाहतोय. यस, करण अंबाला हे देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांचंही आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. आजचा दिवस रथी महारथी खेळाडूंचा आहे. या मैदानाच्या दिशेने ते येताना पाहायला मिळतील.
पहिला बॉल ते येऊ दिला, बॅकफुटला गेले उस्मान पटेल यांनी हा बॉल सीमारेषेच्या दिशेने पाठवलाय. कंट्रोल होता या स्ट्रोक मध्ये उस्मानच्या. 4. देखिए टाइगर अभी जिंदा है, हालांकि पिछला मैच गवाया थोड़ा सा दुखी हुए, मगर जिस तरह से शक्मी शेर खुखार होता है यहाँ पर टाइगर खुखार हो चुका है. यह बेहतरीन चौका 34 पर पहुंच चुका है स्कोर कार्ड. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता, परंतु वेळ मिळाला. बॉल थोडासा पाठी पडला, उस्मानने लगेच बॅकफुटला गेले आणि जी संधी मिळाली, वेळ मिळाला त्यांच्याकडे, या वेळेचा फायदा इकडे घेतला आणि कव्हरचं क्षेत्र निवडलं. एक चांगला चौकार तिकडे खेळलेला आहे उस्मान पटेल यांनी. 34 धावा खूप चांगल्या लयमध्ये उस्मान पाहायला मिळत आहेत. यावेळेला उस्मान फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल खेळतायत, परंतु तिकडे फिल्डर आलेले आहेत. ओहो, कॅच मात्र या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आले सुद्धा, कदाचित ट्रॅप होता उस्मान यांच्यासाठी, परंतु कॅच हातातून सुटलेली आहे. देखिए कैच छूटना कितना महंगा साबित हो सकता है. पिछले इनिंग में देखा होगा पप्पू तोड़कर का कैच छूटने के बाद 3 छक्के आए थे और यहाँ पर उस्मान सेट हो चुके, उनका कैच छोड़ा गया. 35 लॉस ऑफ 1 विकेट. 2.2 गेंद का खेल समाप्त होता हुआ. एक क्षण खूप महत्वाचा आहे आणि इकडे करण घनसोलकर यांनी एक संधी निर्माण केली होती उस्मान पटेल यांच्यासाठी, परंतु आता भाविक फिलिप यांना आपण पाहतोय उस्मानच्या जोडीला. उस्मान 18 वर आहेत, भाविक 8 वर आहेत आणि स्वाभाविक आहे थोडीशी नाराजी गोलंदाजाची पाहायला मिळणार, कारण विकेट येऊ शकली असती इकडे. पप्पू तोडकर यष्टांच्या मागे क्षेत्ररक्षणाची रचना या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा भाविक यांच्यासाठी मात्र येत आहेत करण घनसोलकर. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर येण्याच्या अगोदर आणखीन एक फटका जो सीमारेषा ओलांडतोय. 6 षटकार. कि भावे की अभी इस वक्त हाथ खोल रहे हैं, हालांकि ऊपर रखने का प्रयास था करण घनसोलकर का इस गेंद को. देखिए इस गेंद की पिच में किया था, क्या बेहतरीन तरीके से गेंद को खोद कर निकाला, सीधे बल्ले से खेला है 6 रन के लिए. धावफलक जर पाहिला तर इकडे 41 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त सुरुवात केली या ठिकाणी टीम पनवेलने. ओहो, इकडे टप्पा पडल्यानंतर बॉल टर्नही होताना पाहायला मिळतोय. धाव घेण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होतोय. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल मात्र तिकडे दिला जातोय आणि धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे व्हाईट बॉल साठी. पंचांचा कॉल आहे हा. तर या ठिकाणी डॉक्टर प्रमोद भोईर साहेब, प्रेयस क्लिनिक सरळगाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या धडाकेबाज चषकाच्या 50व्या पर्वामध्ये, सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये डॉक्टर साहेब आपलं या धडाकेबाज चषकाच्या 50व्या पर्वामध्ये हार्दिक 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 असं स्वागत. हा सर्व क्षेत्रातील मान्यवर, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. या क्रीडा स्पर्धेला भेट देत आहेत. व्हाईट बॉल घोषित केलाय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अतिरिक्त 2 धावा देखील येताना पाहायला मिळाल्या, कारण टप्पा बराचसा बाहेर पडला होता आणि तिकडनं बॉल वळला देखील होता. आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आता इकडनं कमबॅक करायचं म्हटलं तर तुम्हाला लगातार विकेट घ्याव्या लागतील युसुफ सर. देखिए जब नेक्स्ट की शुरुआत हुई 73 का पीछा करना था, जिस तरह से पहले ओवर में 14 उसका विकेट आया, मगर जो कमबैक चाह रही थी वो कमबैक नहीं कर पाई. दबाव है, देखिए व्हाइट बॉल पर भी एक्स्ट्रा में 2 रन, ओवरथ्रो के 2 रन, ये दबाव साफ झलक रहा है इस वक्त. मैजिक 11 वेंकटेश वॉरियर्स पुणे टीम के खिलाड़ियों के बल्कि गलतियां हो रही है. उसके पहले कैच छोड़ा उस्मान पटेल का, वहां पे 2 रन सा, उसके बाद ये व्हाइट पर 2 रन सा, गलतियां लगाते होते भी खिलाड़ियों द्वारा. 44 पर 1, 2.3 गेंदों का खेल समाप्त होता है. यहां से सर और बनाने इस मैच को जीतने के लिए 29 रन बनाने हैं सर. म्हणजे मॅच अजूनही ऑन आहे, परंतु काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळालेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र चांगली फलंदाजी आतापर्यंत झाली. 44 धावफलकावर 1 विकेट माघारी परतलेली आहे, परंतु करण घनसोलकर मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती त्यांनी. टप्प्याचा बॉल, त्यावर स्ट्रोक खेळलाय खरा, सीमारेषच्या दिशेने निघालाय. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. लगेच थ्रो आलाय आणि एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. तारिकजी सय्यद याचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. जर पाहिलं तर यावर्षी आपण धडाकेबाज धमाका बिग बॅश पाहतोय. बिग बॅश सिरीजची 14वी स्पर्धा आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर धडाकेबाज 50वे पर्व धडाकेबाजचं देखील पाहायला मिळत आहे. 45 धावा धावफलकावर. एस त्विषा एका बाजूला पाहायला मिळते, समोर
उस्मान पटेल. हो, इकडे टप्पा पडल्यानंतर बॉल वळतोय, नुसता वळत नाहीये, वाईट बॉल सुद्धा येताना पाहायला मिळतोय, जास्त टर्न देखील होताना पाहायला मिळाला करणचा हा बॉल. और देखिए थोड़ा सा दबाव में गेंदबाज है उस्मान, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. उसके बाद 2 वाइड गेंद, देखिए टप्पा में कितनी बाहर गेंद निकली है, बहुत ज्यादा बाहर कट होती हुई गेंद. अंपायर वाइड बॉल दर्शाते हुए स्कोर कार्ड पहुंचता हुआ 46-46. 46 धावा धावफलकावर आहेत. उस्मान यावेळेला मात्र पट्ट्यातच घेतलाय बॉल, फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. रायगडचा टायगर वडवली मध्ये मुरबाड मध्ये दहाड़तोय. उस्मान पटेल षटकार. देखिए दर्शक भी यहाँ पर चाहे कि उस्मान गेंदों को बाहर भेजे और लगातार 670 की गेंदें, हालांकि दर्शकों भी काफी चाहिए थी क्योंकि लगातार मैदान के बाहर आ रही हैं और जो भी दर्शक कैच लगभग उन्हें 70 की कैपें दी जा रही है साई स्पोर्ट्स सलगाव द्वारा. इकडे चांगला बॉल पाहायला मिळाला, अगदी वेगात आणि थोडासा खोलवर डब्याचा ऑन साइडला ढकललाय आणि तिकडे एक धाव पूर्ण केली जाईल. काय जबरदस्त सुरुवात इकडे पाहायला मिळाली आहे. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय. हे षटक सुद्धा महागडे ठरले. तब्बल 23 धावा करण गंचोलकर यांच्या षटकात आल्या. एक कॅच जरूर सुटली या षटकात. आता मात्र 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. क्या बल्लेबाजी की इस वक्त बल्लेबाजों ने, देखिए खूबसूरत भूषण ने या छोटी मगर बेहतरीन पारी खेली. बैक टू डगआउट उस्मान पटेल मैदान के अंदर दहाड़ता हुआ नजर आ रहा है. टाइगर एक तरफ भाविक फिलिप 5 गेंदे 5 और 9 गेंदे 25 पर उस्मान है. नक्कीच आम्ही जय सोमय्या आणि रोशन भाऊ सिरसाट यांचंही कौतुक करू. पुणे आणि नाशिकची ही जोडी ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी देण्यासाठी बिग बॅश सारखी स्पर्धेची निवड केली, धडाकेबादची निवड केली आणि त्यांनी हा प्रयत्न केलाय. पहा, ही सुरुवात आहे. ज्या वेळेला तुम्ही जास्त व्यावसायिक क्रिकेट खेळाल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र यातीलच खेळाडू मोठमोठ्या संघात सुद्धा किंवा मोठमोठ्या स्पर्धा खेळताना नक्कीच पाहायला मिळणार आहे. परंतु त्यांच्या पाठी कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी कोणीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते प्रयत्न जय सोमय्या आपण आणि रोशन भाऊ सिरसाट आपणही ते प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला ASS विश्वा ग्लोरियस यांचे आम्ही कौतुक करू. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता, परंतु माघारी परतताना पाहायला मिळतात उस्मान पटेल. पंचांच्या इशाऱ्याची वाटही नाही पाहिली आणि गौरीच्या या चेंडूवर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत उस्मान पटेल. 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17. देखिए एक अच्छी बात है उस्मान की, लगभग 10 गेंदें खेली, 10 गेंदें और 25 बनाकर मैदान के बाद 250 का स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी की. नए बल्लेबाज योगेश पवार, देखिए सर यहाँ से 17 गेंदें 20 बनाने. नए बैटर योगेश पवार स्ट्राइक पर होंगे मगर गेंदबाज के पास मौका है. गौरेश को यहाँ से दबाव बनाना होगा, डोमिनेट करना होगा बल्लेबाजों को. गौरेश नागवेकर गोवा राज्यातील हा खेळाडू स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर योगेश पवार महाराष्ट्र रणजीपटू, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट वर्तुळातील. कित्येक वर्ष त्यांना आपण पाहतोय सर्व दर्जाचं क्रिकेट खेळताना. आणि इकडे 17 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे खरी, परंतु मॅच नाही संपली. काही डॉट बॉल, काही विकेट टीमला मॅच मध्ये घेऊन येतील आणि गौरीश नागवेकरला तेच करावं लागेल. इकडे दबाव वाढवावा लागेल. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील आतुरतेने या स्पर्धेसाठी आलेत. यावेळेला पहा, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट अळवार पद्धतीने हे क्रिकेटचं बेसिकच आहे. तुम्ही मैदानात गेल्यानंतर पहिला मिडल करा बॉल, एक आत्मविश्वास मिळवा आणि नंतर मात्र हवे तसे स्ट्रोक खेळा. आणि योगेश यांनी ते तंत्र या ठिकाणी दाखवलं. देखिए काफी एक्सपीरियंस है योगेश के पास. यहाँ पर वही दर्शा रहे, सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट की है, 54 पे पहुंचा है स्कोर कार्ड. यहाँ से अगर बात कीजिए 19 ओवर बनाने, 16 गेंदों का खेल बाकी. यहाँ से अगर सिंगल डबल बनाती है टीम तो इस मैच को जीत सकती है. 54 धावा धावफलकावर लगवताना पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन आहे. गौरेशला कमबॅक करावं लागेल. यावेळेला फटका समोरच्या दिशेने उडवलाय. एक जबरदस्त स्ट्रोक खाली क्षेत्रात आणि हे जे क्षेत्र आहे त्यांचं फेवरेट आहे भाविश फिलिक्सचं आणि त्याच ठिकाणी मात्र स्ट्रोक खेळलाय 4 धावांसाठी. भाविक फिलिक क्या बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, सीधे बल्ले से बल्लेबाजी को. देखिए सबसे सेफ जोन गेंदबाज के सर के ऊपर से बल्लेबाजी करो, वहीं पर चुनाव किया. 1 बाउंस, काफी क्लोज गेंद गिरी और मैदान के बाहर 4 रन के लिए. 58 लॉस ऑफ 2 विकेट. भाविक फिलिप खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 19 धावांवर बॅटिंग. यावेळेला मात्र पुन्हा एक चांगला आणि ताकदवर फटका येताना पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला
परंतु चेंडूची फेकी होते आणि तोपर्यंत एक धाव. बॉल टू बॉल इक्वेशन आता येताना पाहिलं मिळालंय, परंतु विकेट घ्याव्या लागतील. जरूर सब पहुंच चुका 59 पर स्कोर कार्ड. जिस तरह से गेंदबाजों ने गेंदबाजी की सेकेंड इनिंग में थोड़ा सा दबाव बनाया है, बल्लेबाजों ने उस पर उभर नहीं पाए. इस वक्त टीम वेंकटेश वॉरियर्स की गेंदबाज. हो, इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न, बॅट तर फिरवली परंतु बॉलने गुंगारा दिलाय. बाउन्स होता आणि बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाताना पाहिलं मिळेल. गौरीश नागवेकर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. बढ़िया गेंद. देखिए पहली गेंद पर विकेट, फिर एक सिंगल, फिर एक चौका, फिर सिंगल, फिर डॉट. इस ओवर में अभी तक 6 रन खर्च किए. अभी भी आखिरी गेंद आने बाकी. चौथी ओवर प्रगति पथ पर है. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहिलं मिळाले. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. बघता बघता मॅच 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपताना पाहिला मिळतो आणि धावसंख्या झाली आहे ती 60 धावा धावफलकावर. म्हणजे अजूनही 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कालच्या रात्रीत 12 चेंडू आणि 14 धावांचा सामना सुद्धा जिंकला गेलाय. त्यामुळे या मैदानात काही होऊ शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत अलर्ट राहावं लागतं इकडे. जो कल रात को सर 2 मैचेस देखिए, 12 गेंदे 14 और 12 गेंदे 10 वाले मैचेस आखिरी ओवर तक आए थे दोनों ही मैचेस. और आज ये 12 गेंदे 13. इस वक्त ये रनों को डिफेंड करना होगा. मैजिक 11 वेंकटेश वॉरियर्स पुणे टीम का. मगर सेट बल्लेबाज एक तरफ है, भाविक फिलिप अच्छे बल्लेबाजी कर अपनी बल्लेबाजी का कौशल दर्शाते हुए धमाकेबाज गोल्डन जुबली 50वें साल के इस टूर्नामेंट में. 12 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. मॅचला जिंकण्यासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे ऋषी घोडके फ्रॉम नाशिक. नाशिकचा हा गोलंदाज आहे ऋषी. त्यांनाच मात्र फिरकीपटू आहेत, त्यांनाच गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय खरं. परंतु पाहूयात आता योगेश पवार यांच्याकडे असणारा अनुभव आणि भाविक चांगल्यापैकी बॅटिंग करतायत. 20 धावांवर ते बॅटिंग करतायत. उस्मानने देखील खुश केलं. 25 धावांची ताबडतोड खेळी देखील त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली. जोडीला भूषणने देखील काही आकर्षक फटके खेळले सुरुवातीला. ऋषी घोडके यावेळेला पुल केलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. स्ट्राइक देखील रोटेट होताना पाहिलं मिळतं. दोन्ही डावखुरे हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, योगेश पवार आणि भाविक. देखिए यहाँ से 11 गेंदों में 9 बनाने हैं. माफ कीजिएगा, देखिए 11 गेंदे और 12 बनाने हैं. 11 गेंदे 12 बनाने हैं. 61 पर रुका हुआ स्कोर कार्ड. हो, इकडे बॉल थोडासा पुढे टाकला. संधी होती या ठिकाणी डॉट बॉल येण्याची, परंतु पाहूयात डायरेक्ट हिट कदाचित त्या ठिकाणी झाला असतं तर बायच्या स्वरूपातील धाव आली आहे खरी, परंतु डॉट बॉल येण्याची संधी होती. बॉल एवढा चांगला होता की कीपरला सुद्धा नाही कळला आणि त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील तिकडे होता राहिला. देखिए एक एक बिंदी या गेंद पे बल्लेबाजी करने वाले पर दबाव बना सकते हैं. यहाँ पर एक सिंगल बाय स्क्रिप्ट में आता हुआ. या वेळेला मात्र थोडासा मागे बॉल होता. ऋषी घोडके का बॉलिंगला आले दाखवून देताना पाहिला मिळत आहेत, कारण योगेश पवार यांच्यासारख्या खेळाडूचा संयम इकडे तोडलेला आहे. फाईन लेगला खेळायला गेले, बॅटच्या वरच्या टोकाला बॉल लागलाय आणि तिकडे पकडली गेली कॅच आणि एक विकेट येते. 22, 21, 20, 19, 18. देखिए इस वक्त आकाश जहांगीर आए हैं चौथे नंबर पर, 5वें नंबर बल्लेबाजी करने. 62 पर 3 विकेट. हालांकि योगेश पवार नाखुश हैं. बल्ले का ऊपर सिरा लेकर विकेट जरूर गवाया गया. स्कोर कार्ड रुका हुआ 62 पर. यहां से अभी भी 9 गेंदों में 11 बनाने, पलटवार किया जा सकता है गेंदबाजी खरेवाड टीम की तरफ से. नक्कीच हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. मालेगावचे या ठिकाणी शेखर काशीद होते, त्यांनी पकडलेली कॅच इकडे पाहायला मिळाली आणि आता हळूहळू मॅच मधील रंगत वाढू लागलेली आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता. या ठिकाणी काही होतं. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला लढावं लागतं आणि प्रयत्न देखील सातत्याने तुम्हाला करावे लागतील. धडाकेबाज चषक सुवर्ण महोत्सव 50 वर्षाची परंपरा असणारी ही ऐतिहासिक स्पर्धा. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत आणि पकडली गेली कॅच. राजू पाटे बॉल खाली आले आणि ऋषी घोडकेने मात्र या ठिकाणी कमालच केली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10. देखिए बड़ा शॉट खेलने के चाहत में आकाश जहांगीर भी आए और वहां पर अच्छा कैच लपका है.
बात की जाए राजू पाटिल ने, देखिए 2 लगातार विकेट चटका, यहाँ पर कमबैक करने का मौका गेंदबाजी करने वाले टीम के पास है और देख सकते हैं हैट्रिक होंगे गेंदबाज इस वक्त ऋषि घोडके। ऋषि ने इस वक्त अपना जलवा भी केला आहे। ऋषी घोडके नावाची चर्चा सध्या सुरू आहे। अशा परिस्थितीला गोलंदाजीला आले ज्यावेळेला विपरीत परिस्थिती होती, परंतु लगातारच्या 2 विकेट घेत असताना आपल्या टीमला सुद्धा त्यांनी मॅच मध्ये आणलंय। ही अशी वेळ असते ज्यावेळेला हार मानून चालत नाही। छोट्या छोट्या चुका अशा वेळेला आपल्याला मॅच मध्ये घेऊन जातात, परंतु एजाज खोकर सारखा मैसानाचा सिक्सर किंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मोठमोठ्या संघांमध्ये आवर्जून ज्यांना आम्ही पाहतो तेच पाहायला मिळतात एजाज खोकर, परंतु चर्चा ऋषी घोडकेच्या फिरकीची सुद्धा आहे, नाशिकच्या या बॉलरची सुद्धा आहे। लगातार 2 विकेट तर घेतलेले आहेत। अजूनही 11 धावांची आवश्यकता आणि 8 बॉल बाकी आहे आणि धडाकेबाजी हीच खासियत आहे, सामने रंगतदार मॅचेस मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांची हळूहळू गर्दी व्हायला लागली आहे। आज रथी महारथी वडवलीमध्ये येतील धडाकेबाजसाठी। ओहो, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, पंच आमच्याकडे वळतायत, वाईट बॉल कळवतायत, समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलत आहे। 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। ऑफस्टंप के ज्यादा बाहर रखने का प्रयास था, इससे बीच व्हाइट बॉल आती हुई समीकरण बदल चुका है इस वक्त। यावेळेला स्ट्रोक आडव्या बॅटने गॅप मध्येच खेळलाय, काय करणार इकडे फिल्डर, हलायलाही जागा नाही, एवढा गॅप मध्ये एजाजने हा स्ट्रोक खेळला। 4 धावा। एजाज मैदान के अंदर आए, उस गेंद को अपने बल्ले से ठोकर लगाई, सीधा गैप में 4 रन के लिए आडवे बैट से खेला। यहाँ पर देखते 67 पर 4.5 गेंदें हो चुकी हैं, मात्र बनाने 6 अपने स्टाइल में फिनिश करना चाहेंगे कि एजाज खोकर देखा जाए। ऋषीने काही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकले, त्यानंतर एक वाईड, परंतु हा बॉल जो आहे त्या बॉलवर मात्र संधी मिळाली आणि चौकार ठोकलाय या ठिकाणी एजाज खोकरने। ऋषी यावेळेला एजाज खोकर बॉल नक्कीच या ठिकाणी बॉल खोला, नक्कीच या ठिकाणी हरवला बॉल आणि हीच खासियत आहे या खेळाडूचे, लांबच लांब षटकार मारतात, चांगलं क्रिकेट खेळली या ठिकाणी टीम मॅजिक 11 व्यंकटेश वॉरियर्स, परंतु या थोड्या चुका मात्र या ठिकाणी त्यांना इकडे भारी पडल्या आणि या मॅच मधून बाहेर जावं लागलं। लक्ष मोठं होतं परंतु सुरुवात जबरदस्त झाली, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये मॅजिक 11 आणि व्यंकटेश वॉरियर्स या टीमला आमच्याकडून शुभेच्छा असतील। जय सोमय्याजी, रोशन भाऊ शिरसाट आणि त्याचबरोबर जर पाहिलं या ठिकाणी जबरदस्त कामगिरी आणि सामना आपल्या खिशामध्ये टाकताना पाहायला मिळत आहे। जबरदस्त कामगिरी करत असताना मात्र टीम ASA त्विशा ग्लोरियस चैंप पनवेल। देखिए मैच संभी हम देख सकते हैं, पप्पू तोड़कर ने पहले में 13 गेंदे 25 बनाए, कुणाल खोन 7 गेंदे 19, प्रथमेश राठौर 10 गेंदे 14, कृष्णा गोली 5 गेंदे 8, गेंदबाज सोहेल शेख 1 ओवर 3 रन 1 विकेट, रवि बुम्बक 2 ओवर 24 रन 1 विकेट, अंगद पाटिल 2 ओवर 23 रन 1 विकेट, 1 ओवर 19 सुमित आवड़े जैसे महंगे साबित हुए। नेक्स्ट इनिंग में उस्मान बल्ले 10